अरे भाऊ जरा फटाके दाखव की. हो दादा दाखवतो ना. हे घ्या. पाऊस आहे, तरी आहे, छोट आहे, गेंडा आहे. हे पॅकेट आहे. हे घे. हे पाऊस. दादा तुमचे 1800 रुपये झाले टोटल. काय 1800? हो भाऊ, अहो व्यवस्थित लावा. माझ्या मित्राचं पण आहे ना फटाक्याचा स्टॉल आहे, आणि ह्याच्यामध्ये किती मार्जिन असते आम्हाला पण माहितीये. मी लईत लय 800 रुपये देतो बघा. अहो 800 रुपये. अहो दादा तुम्ही काय बोलताय? कुठं 1800, कुठं 800? एवढं मार्जिन नसतं याच्यामध्ये. ठीक आहे, 100-200 कमी जास्त आहे, ठीक आहे. अहो बघा भाऊ, हे काय तुम्ही 4-5 दिवस दुकान लावणार आहे इथं? इथं लाईनीने फटाक्याचे स्टॉल आहे. मी दुसरीकडून घेईन. बघा तुम्ही. आयला याला 800 दिलं तर काहीच मिळायचं नाही मला. एवढा सगळा माल खापायचा आहे माझा अजून. काय करू? काहीच नाही भेटणार. हो दादा, 800 नाही, अहो 1500 द्या तुम्ही राव, असं नका करू. भाऊ मी कस्टमर आहे, मी बार्गेनिंग करू शकतो, आणि बार्गेनिंग माझा हक्क आहे. भाऊ बरोबर म्हणताय तुम्ही. बार्गेनिंग हा प्रत्येक ग्राहकाचा हक्क आहे, धंदा कुठला पण असो. पण तुमच्या हक्कामुळं समोरच्याचा हक्क मारला जात नाहीये ना, याची काळजी नक्की घ्या तुम्ही. बघा तुम्हाला पटतंय का राव. ठीक आहे भाऊ, चल लाव 1500 तर 1500. तर मित्रांनो, व्यवसाय कुठलाही असो, बार्गेनिंग हा प्रत्येक ग्राहकाचा हक्क आहे. पण त्या बार्गेनिंगचा एवढा गैरफायदा घेऊ नका की समोरच्याचा हक्क मारला जाईल. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.